माझे नाव महेश उर्फ सहजराम नारायणदास छाबडा, सचिव सौ देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्था सातारा। आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन, आशीर्वचन व महासन्मान सोहळा हा दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळेत घेतलेला आहे। तर सदरचा कार्यक्रम हा उद्या म्हणजे 29 तारखेला सुरू होणार आहे। सदर कार्यक्रमास 63 संत महंत संपूर्ण भारतातले व भारताबाहेरील विदेशातले उपस्थित राहणार आहेत। सदर कार्यक्रमाची तयारी ही छाबडा संकुलच्या ग्राउंडवरती होणार आहे आणि त्या ठिकाणी सदर ग्राउंडवरती स्टेज व इतर सुविधांचा त्या ठिकाणी आयोजन सुरू आहे। कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाची पण सोय संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे। सदर कार्यक्रमासंदर्भात सर्व जावली तालुका, सातारा तालुका तसेच कराड तालुका, वाई तालुका व इतर आसपास खंडाळा तालुका असं सर्वांना निमंत्रित केलेले आहे। सर्व भाविकांना व ज्यांना कोणाला निमंत्रित केलेले आहे त्या सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व साधू संतांचा आशीर्वाद घ्यावा। अशा प्रकारचा कार्यक्रम हा सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा स्थापन झाल्यापासून पहिलाच एवढा मोठा प्रमाणात कार्यक्रम होत आहे। कार्यक्रमानंतर ह्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा। नमस्कार, माझं नाव डॉक्टर जयकुमार भानुसे। मी प्राचार्य म्हणून महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये काम करतोय। आज अशी माहिती द्यायची आहे की आमच्या कॅम्पसमध्ये उद्या दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 ते 8 महासंत संमेलन भरणार आहे। त्यासाठी संपूर्ण भारतातून विविध महासंत 63 महासंत येणार आहेत। तर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी व त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करतोय आणि त्याच कार्यक्रमाची तयारी म्हणून इथे एक मोठा 30x100चा स्टेज आम्ही उभं केलं आहे की ज्याच्यावरती त्यांची बसण्याची बैठक व्यवस्था असणार आहे। हा कार्यक्रम संध्याकाळी 4 ते 8 या वेळामध्ये होणार आहे। 2000 लोकांची क्षमता असलेलं साधारण आम्ही अरेंजमेंट केलेली आहे। 2 ते 2,500 लोक बसू शकतात आणि त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊ शकतात। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमानंतर 7 नंतर महाप्रसादाची पण व्यवस्था करण्यात आली। आमच्या संस्थेच्या ग्राउंडमध्ये होरायझन हॉलमध्ये महिलांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे महाप्रसादाची आणि ओपन ग्राउंडमध्ये बुफे सिस्टीममध्ये जेंट्ससाठी व्यवस्था केली आहे। तर आमचं असं अपेक्षा आहे की 2 ते 2,500 लोक येऊन भाविक येतील आणि त्याचा लाभ घेतील। संपूर्ण व्यवस्था आणि कार्यक्रमाची अरेंजमेंट सगळी सुरू आहे। आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण अरेंजमेंट पूर्ण होईल। धन्यवाद।